प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं की अँटोन लिओने. येतोय आवाज सगळ्यांना? हॅलो. येस सर. ओके, लेट स्टार्ट. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं की इम्पॉर्टन्स मायक्रोबायोलॉजीचे. परत त्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये लुईस पाश्चर किंवा अँटोन लिओनॉक स्पॉन्टेनियस थेरी कशी होती आणि जेम थेरी कशी होती, कसं डिस्प्रूव्ह केलं स्पॉन्टेनियस थेरीला, ओके, स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीला. तर आता मध्ये रॉबर्ट कोच घेऊ आपण. रॉबर्ट कोच इज थर्ड. तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगितलं होतं की अँटोन लिओनॉक, लुईस पाश्चर आणि रॉबर्ट कोच हे 3 मेन सायंटिस्ट आहेत मायक्रोबायोलॉजीचे. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वर्क केलेलं आहे. ओके, तर रॉबर्ट कोचने काय त्याचं कोच पोच्युलेट दिलेलं आहे, ते मेजर रोल आहे त्याच्यामध्ये. पण ही ऑल्सो वर्क ऑन अदर व्हरायटी ऑफ फील्ड्स. त्याच्यामध्ये ही डेमॉन्स्ट्रेटेड द रोल ऑफ बॅक्टेरिया इन कॉझिंग डिसीज. तो बॅसिलस अँथ्रॅसिसमुळं जो डिसीज झाला होता अँथ्रॅक्स, तो अँथ्रॅक्स डिसीज रॉबर्ट कोचने बॅक्टेरियामुळे होतं, तिथं बॅक्टेरियाचा रोल आहे असं प्रूव्ह केलं होतं. ठीक आहे. नंतर ही प्रिपेअर द टेक्निक ऑफ आयसोलेटिंग बॅक्टेरिया इन प्युअर कल्चर. तर बॅक्टेरिया आयसोलेट करायचा आहे सॉईलमधून किंवा इन सॅम्पलमधून. ओके, तर त्याची प्युअर फॉर्ममध्ये ग्रोथ कशी करायची, ऑल टेक्निक्स आर गिवन बाय रॉबर्ट कोच. नेक्स्ट, रॉबर्ट कोच यूज जिलेटिन टू प्रिपेअर सॉलिड मीडिया. ओके, तर पर्टिक्युलरली बॅक्टेरियाला ग्रो करण्यासाठी एक न्यूट्रिएंट मीडिया लागतो. तर आत्ताच आपण मॉडर्नमध्ये एनए यूज करतो, न्यूट्रिएंट अगर. तर त्यावेळेस अगरचं डिस्कवरी झालेली नव्हती, तेव्हा अगरच्या ऐवजी रॉबर्ट कोचने जिलेटिनचा यूज केला होता. ठीक आहे. तर जिलेटिन इज नथिंग बट द प्रोटीन आहे एक प्रकारचं. ते प्रोटीन बॅक्टेरियाला वाढीसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पण नंतर काय झालं, दिस इज नॉट आयडियल होतं. म्हणजे जिलेटिन हे आयडियल नव्हतं, बिकॉज जिलेटिन रूम टेम्परेचरला मेल्ट व्हायचं. ठीक आहे, रूम टेम्परेचरला मेल्ट व्हायचं, त्याच्यामुळे मीडिया सॉलिड नसायचं. परत एक ड्रॉबॅक होता त्याच्यामध्ये, जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया ग्रो झाल्यानंतर ते प्रोटीनचं म्हणजे जिलेटिनचं हायड्रोलायसिस करायचे. ओके, त्याच्यामुळं जिलेटिनचं हायड्रोलायसिस झाल्यामुळं अमायनो ॲसिड डेव्हलप होऊन जायचे आणि पूर्ण मीडिया हा खराब व्हायचा. ओके, हा ड्रॉबॅक होता जिलेटिनचा. पण नेक्स्ट त्याची स्टुडंट होती, तिनेच नंतर अगरचा यूज नंतर जी फेनने इल्सिमियस हेसे, मिसेस हेसेने काय शोध लावला, त्याची स्टुडंट होती, इज अ असिस्टंट ऑफ रॉबर्ट कोच. ओके, मीन्स जिलेटिनच्या ऐवजी कल्चर मीडियामध्ये तिने अगर यूज केला. अगर इज नथिंग बट द सी वीड अल्गी. ओके, सी वीड अल्गी आहे, तिचं क्रश करून हे यूज केलं जातं मीडियामध्ये. अगर तुम्हाला माहितीच असेल, तुमचे प्रॅक्टिकल झाले असेल तेव्हा. तर एक सॉलिडिफाईंग एजंट आहे अगर आणि अगरने जिलेटिनची जागा घेतली. ओके, अगरचा शोध लागा, बिकॉज ही इज नॉट अटॅक बाय बॅक्टेरिया. ओके, बॅक्टेरियाचे जे एन्झाईम्स डेव्हलप होतात, ते एन्झाईमचा काही रोल नाही झाला, मीन्स त्यांचं बॅक्टेरियावरती त्यांचा काही इफेक्ट नाही झाला. नंतर जो मेल्टिंग पॉईंट आहे, तो मेल्टिंग पॉईंट हाय आहे अगरच्या बाबतीमध्ये. ओके, मीन्स रूम टेम्परेचरला आपला मीडिया सॉलिड असू शकतो त्याच्यामुळं. नंतर कोच पोच्युलेट. जनरली डिसीज होतो, तो डिसीज पर्टिक्युलर त्याच ऑर्गॅनिझमने गिवन केलेला आहे, त्यासाठी एक पोच्युलेट आहे, त्याला कोच पोच्युलेट असं म्हणतात. ओके, याच्यामध्ये 3 पोच्युलेट आहे, 4 पोस्ट्युलेट आहेत. तर त्याच्यामध्ये पहिले 3 पोच्युलेट आहेत, ते फर्स्ट 3. तर फर्स्ट 3 हे रॉबर्ट कोचने गिवन केले होते आणि बाकी 4th नंबरचा जो आहे, तो 4th नंबरचा गिवन केला होता स्मिथने. ओके, तर एक मिनिट. याच्यामध्ये फर्स्ट पोच्युलेट आहे, तर फर्स्ट पोच्युलेटमध्ये काय आहे, इथं अँथ्रॅक्स जो डिसीज होता, बॅसिलस अँथ्रॅसिस या बॅक्टेरियामुळे, तो त्याच पॅथोजनने डिसीज केलेला आहे हे शोधण्यासाठी हे कोच पोच्युलेट अजून पण पॅथोजेनिसिटी प्रूव्ह करण्यासाठी लॅबमध्ये यूज होतं. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट काय आहे पोच्युलेटमध्ये, त्याच्यामध्ये द सेम मायक्रो ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट इन एव्हरी केस ऑफ
द डिसीज मीन्स जो डिसीज झालेला असेल ॲनिमल्सला किंवा प्लांटला, तो डिसीजचा ऑर्गॅनिझम मस्ट बी प्रेझेंट इन दॅट ऑर्गॅनिझम. ओके, मीन्स तो मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा पॅथोजन हा त्या सिम्पटममध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझममध्ये असायला हवा जर त्याच्यामुळे डिसीज झालेला असेल तर. फर्स्ट सेंटेन्स आहे. नंतर सेकंड सेंटेन्स आहे, सेकंड पोस्टुलेट आहे, द मायक्रो ऑर्गॅनिझम आर आयसोलेटेड फ्रॉम द टिश्यू ऑफ डेड ॲनिमल अँड प्युअर कल्चर इज प्रिपेअर. ठीक आहे, सिम्पटम असतील त्या सिम्पटममधनं किंवा डेड ॲनिमलमधनं तो बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम कोणताही असो, फंगस असो, व्हायरस असो, ठीक आहे, तर तो आयसोलेट, इथं अँथ्रॅक्सचा यूज केला होता कोर्सने, त्याच्यामुळं इथं बॅसिलस अँथ्रॅक्स आहे. ठीक आहे, तर सेकंड पोस्टुलेट आहे की तो ऑर्गॅनिझम आयसोलेट करायचा डेड ॲनिमलमधनं. ठीक आहे, तर डेड ॲनिमलमधनं तो ऑर्गॅनिझम आयसोलेट करून तो ग्रो करायचा इन प्युअर कल्चर. ओके, इथं फ्लास्क दिसतोय तुम्हाला, तर फ्लास्कमध्ये ब्रॉथ डेव्हलप केलेलं आहे बॅक्टेरियाच्या. नंतर तो बॅक्टेरिया पेट्रीप्लेटमध्ये किंवा स्लांटमध्ये डेव्हलप करायचा आणि प्युअर फॉर्ममध्ये करायचा. ठीक आहे, कंटॅमिनेशन म्हणजे दुसरं पॅथोजन त्याच्यामध्ये नसायला हवं, प्युअर फॉर्ममध्ये आयसोलेट करायचं, सिरियल डायल्युशन वगैरे डिफरंट मेथड यूज करून. नंतर फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप झाली. नंतर थर्ड स्टेप काय आहे, तर थर्ड स्टेपला जो प्युअर फॉर्ममधला ऑर्गॅनिझम आहे तो पूर्ण इंजेक्ट करायचा हेल्थी ॲनिमलमध्ये. ओके, थर्ड पोस्टुलेट इज मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम द प्युअर कल्चर आर इनॅक्युलेटेड into healthy susceptible animal, the disease is reproduced. मीन्स जेव्हा आपण त्या सेम ऑर्गॅनिझमला किंवा डिफरंट ऑर्गॅनिझमला तो बॅक्टेरियल सस्पेन्शन किंवा पॅथोजन इंजेक्ट करू, ओके, तर ते इंजेक्ट केल्यानंतर तो हेल्थी ॲनिमलमध्ये काय डिसीज रिप्रोड्यूस करतो. ठीक आहे, म्हणजे जो डिसीज आधी डेड ॲनिमलला झालेला होता तोच बॅक्टेरिया आपण परत प्युअर करून दुसऱ्या ॲनिमलला, हेल्थी किंवा ससेप्टेबल ॲनिमलला यूज करतो. ससेप्टेबल मीन्स दे आर मोर प्रोन टू डिसीज. ओके, तर त्याच्यामध्ये डिसीज परत रिप्रोड्यूस होतो. ठीक आहे, हे 3 पोस्टुलेट होते. नंतर स्टार्टिंगला हे 3च पोस्टुलेट होते. नंतर हा 4th नंबरचा पोस्टुलेट ॲड झालाय, स्मिथने ॲड केलाय त्याला. तर मग स्मिथने काय म्हटलंय 4th पोस्टुलेटमध्ये, द आयडेंटिकल मायक्रो ऑर्गॅनिझम आर आयसोलेटेड अँड रिकल्टिवेटेड फ्रॉम द टिश्यू स्पेसिमेन ऑफ द एक्सपेरिमेंटल ॲनिमल. मीन्स त्याचं म्हणणं असं आहे की जर तो रिप्रोड्यूस डिसीज झालेला आहे तो परत आयसोलेट करायचा त्या डेड ॲनिमलमधनं आणि परत त्याला ग्रो करायचं इन प्युअर कल्चर. ओके, परत आयसोलेट करायचं आणि ग्रो करायचं प्युअर कल्चरमध्ये. आणि याच्यामध्ये मग काय करायचंय, जर सेकंड पोस्टुलेटमध्ये आपण जो फर्स्ट इन्फेक्टेड ॲनिमलपासनं प्युअर कल्चर केलेलं होतं, त्या प्युअर कल्चरशी आपण रिआयसोलेट जो केलेला आहे 4th नंबरमध्ये, तो रिआयसोलेट आणि याचे कॅरेक्टर मायक्रोस्कोप खाली किंवा डिफरंट टेक्निक्सने त्याला ऑब्झर्व करायचं. त्याला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला त्याचे कॅरेक्टर जर सेम दिसून आले, मीन्स फर्स्ट वेळेस जर आपण जो आयसोलेट केला होता तोच सेम मायक्रो ऑर्गॅनिझम सेकंड टाइम पण आपल्याला दिसतोय, तर आपण कॉन्फिडेंटली म्हणू शकतो की तो त्या ऑर्गॅनिझममुळे का त्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे तो डिसीज झालेला आहे. ओके, मीन्स हिअर दॅट कोस्ट पोस्टुलेट इज प्रूव्हन. ओके, मीन्स कोस्ट पोस्टुलेट इथं प्रूव्ह होतंय त्याच्यामुळं. हे आहे डिफरंट. आता पण लॅबमध्ये जे पॅथोजेनिसिटी, पर्टिक्युलर पॅथोजनची पॅथोजेनिसिटी टेस्ट करण्यासाठी ही प्रोसेस फॉलो केली जाते. ओके, फंगस, व्हायरस और बॅक्टेरिया और अदर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्ससाठी. ठीक आहे, कोस्ट पोस्टुलेट समजले सगळ्यांना? समजले का परत एक्सप्लेन करू? समजलं सर. ठीक आहे, नेक्स्ट. तर तुम्हाला सांगितलंच इथं अगरचा शोध लागला वगैरे. नंतर रिचर्ड पेट्री. ओके, तर पेट्री डिश मालूम आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर पेट्री डिश मीन्स काय असतं, ग्रो करण्यासाठी एक कंटेनर असतं. ओके, सर्क्युलर कंटेनर असतं मीडिया ग्रो करण्यासाठी, त्याच्यामध्ये आपण फंगस किंवा बॅक्टेरिया ग्रो करू शकतो. ते एक पेट्री डिश असतं. ती डेव्हलप केली आहे रिचर्ड पेट्रीने. ओके, सॉलिड कल्चर मीडियासाठी यूज केली जाते.
तर ती डेव्हलप केली आहे रॉबर्ट पेट्रीने, त्याच्यामुळे त्याला पेट्री डिश म्हणतात. जनरली लॅबमध्ये 30 mm किंवा 90 mm, सगळ्यात जनरली 90 mm पेट्री प्लेट यूज केली जाते. ठीक आहे. नंतर आहे एडवर्ड जनर. तर एडवर्ड जनर फर्स्ट टू प्रिव्हेंट स्मॉल पॉक्स. ओके. एडवर्ड जनरने व्हॅक्सिनेशन केलं होतं स्मॉल पॉक्सच्या अगेन्स्ट. तुम्हाला सांगितलं US मध्ये स्मॉल पॉक्स आला होता इन द 15th century, जेव्हा हिस्ट्री बघितली आपण तेव्हा. तर त्याचं व्हॅक्सिनेशनच्या डिफरंट टेक्निक्स त्याने डिराईव्ह केल्या होत्या. ठीक आहे. नंतर अलेक्झांडर फ्लेमिंगचं सगळ्यांनाच माहिती आहे की पेनिसिलिन ही अँटीबायोटिक त्याने शोधून काढली फ्रॉम द फंगस पेनिसिलियम नोटेटम. ओके. पेनिसिलियम नोटेटम ही एक फंगस आहे, त्याच्यामधून पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक एक्स्ट्रॅक्ट केला आहे अलेक्झांडर फ्लेमिंगने. ओके. आणि ते डिफरंट बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट यूज केलं जातं फॉर किलिंग दॅट बॅक्टेरिया. ओके. तर पेनिसिलिन कसं बॅक्टेरियावरती कसं ऍक्ट करतं, त्याचं मोड ऑफ ऍक्शन काय आहे? मोड ऑफ ऍक्शन मीन्स दे इंटिग्रेट द सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया. ओके. जी बॅक्टेरियाची सेल वॉल असते तिलाच डिस्ट्रॉय करून टाकतं पेनिसिलिन. त्यामुळे बॅक्टेरिया विथस्टँड करू शकत नाही नॉर्मल एन्व्हायरमेंटला. ठीक आहे. नंतर पॉल एरलिच ही डिस्कवर द ट्रीटमेंट ऑफ सिपिलिस बाय युझिंग आर्सेनिक. Okay, he just used the arsenic for the treatment of syphilis. Syphilic हा एक व्हायरल डिसीज आहे. तर नंतर ही स्टडीड टॉक्झिन्स अँड अँटीटॉक्झिन्स इन क्वांटिटेटिव्ह टर्म्स. ओके. डिफरंट टॉक्झिन्स आहेत बॅक्टेरियाचे किंवा अँटीटॉक्झिन्स आहेत, ते स्टडी केलेले आहेत. ही लेड द फाउंडेशन ऑफ बायोलॉजिकल स्टँडर्डायझेशन. डिफरंट स्टँडर्डायझेशन इन बायोलॉजी ते त्याने गिवन केलेलं आहे. ठीक आहे. तर हिस्ट्रीमध्ये तुमचं झालेलं आहे हिस्ट्रीचा पार्ट. रॉबर्ट कोचचं राहिलेलं होतं, आपण रॉबर्ट कोच घेतलं. नंतर हिस्ट्रीमध्ये अजून बघितलं तुम्ही तर डिफरंट अँटीबायोटिक वॅक्सिन आहे. वॅकमॅनने स्ट्रेप्टोमायसिन ही अँटीबायोटिक डिराईव्ह केली आहे. नंतर तुमचं हिल्टनर आहे. हिल्टनर या शास्त्रज्ञाने रायझोस्पेअरची टर्म दिली होती, रायझोस्पेअरची टर्म कॉइन केली होती. ठीक आहे. नंतर बाकीचे तुम्हाला जास्त काही इम्पॉर्टन्स नाही. तर आता तुमच्या सिलेबसमध्ये प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्सचं जस्ट इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मीन्स त्यांचा डिफरन्स काय असतो युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्समध्ये. ठीक आहे. तर हे सगळ्यांना माहिती असेलच जास्त प्रमाणात, थोडंफार प्रमाणात घेऊ आपण. तर त्याच्यामध्ये कन्सिडर केलं आपण जर इव्हॉल्युशनरी सेन्सने, तर असं समजतात की बिफोर फ्रॉम 3 बिलियन इयर ॲगो फर्स्ट ऑर्गॅनिझम डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे. तर तो प्रोकॅरियोट होता. मीन्स फर्स्ट ऑर्गॅनिझम कोणता होता आपला, जर पहिला सजीव होता, ओके, तो कोण होता, तर बॅक्टेरिया होता, मीन्स प्रोकॅरियोट होता. ठीक आहे. तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मधला सिम्पल डिफरन्स हाच आहे की प्रोकॅरियोटमध्ये जे न्यूक्लियस असतं ते वेल बाउंडेड नसतं आणि युकॅरियोटमध्ये जे न्यूक्लियस असतं ते वेल बाउंडेड असतं. ठीक आहे. हा डिफरन्स आहे. आणि वेल डेव्हलप ऑर्गॅनल्स असतात युकॅरियोटिक सेलमध्ये आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नॉट वेल डेव्हलप ऑर्गॅनल्स नसतात. त्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स नसतात. ओके. ॲबसेंट असतं त्याच्यामध्ये. पूर्ण असं मॅट्रिक्समध्येच किंवा सायटोप्लाझममध्येच न्यूक्लिअर मटेरियल किंवा बाकीचे सेल रिक्वायरमेंटसाठी जे ॲक्टिव्हिटीज होतात त्या ॲक्टिव्हिटीजसाठी अदर एन्झाईम मशिनरी वगैरे असते. ठीक आहे. तर प्रोकॅरियोट मध्ये बॅक्टेरिया, आर्किया हे ऑर्गॅनिझम्स येतात. नंतर युकॅरियोटमध्ये तुम्हाला माहिती आहे तर युकॅरियोट्समध्ये डिफरंट, एक मिनिट हा, मी जॉईन करून घेतो कोणाला.
ठीक आहे. तर युकॅरियोट मध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येतात? युकॅरियोटिक म्हणजे मीन्स त्यांचं न्यूक्लियस वेल डेव्हलप असतं. तर युकॅरियोटिक मध्ये तुमचे फंगस आहे, परत फंगस आहे, परत अल्गी आहे, ओके, डिफरंट प्रोटोझोआ आहेत. नंतर लिव्हिंग ऑर्गॅनिम्स मध्ये लार्जर ॲनिमल्स मध्ये प्लांट्स आहेत. ठीक आहे, प्लांट्स आणि ॲनिमल्स, ओके, त्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल असते. तर प्रोकॅरियोटिक मध्ये बघू आधी. तर त्याच्यामध्ये सेल वॉल असते वेल डेव्हलप प्रोकॅरियोटिक मध्ये. ठीक आहे, आणि कॅप्सूल असतं जे सेल वॉलच्या बाहेर जे दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, ते कॅप्सूल आहे. आणि नंतर जे सेंटरला दिसतंय न्यूक्लिओइड, ते न्यूक्लिओइड म्हणजेच डीएनए स्ट्रक्चर आहे. बॅक्टेरियाचं न्यूक्लिअर मटेरियल आहे, त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. ओके, वेल बाउंड नसतं त्याच्यामुळे त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. नंतर आहे सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेन जे सेल वॉलच्या मध्ये असतं ते सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, येलोइश टाईपचं तुम्हाला असं याच्यामध्ये दिसतंय, ते सेल मेम्ब्रेन आहे. तर सेल मेम्ब्रेन पासूनच डिफरंट सेल ऑर्गॅनेल्स डेव्हलप झालेले असतात बॅक्टेरियामध्ये. तर ते आहे, इथं मिझोझोम्स असतात, ठीक आहे, नाहीतर पॉलिझोम्स असतात, डिफरंट टाईपचे मॅट्रिक्स मटेरियल असतं, एन्झाईम्स असतात. नंतर बॅक्टेरियामध्ये एक प्रकारचं एक्स्ट्रा क्रोमोझोमल नेटवर्क पण असतं एक, त्याला आपण प्लाझमिड म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल काही डीएनए मटेरियल नसतं जास्त, पण एक सर्क्युलर डीएनए असतं. ते जीन्स, फक्त पॅथोजेनिसिटी जीन्स असतात त्याच्यावर कॅरी केलेल्या बॅक्टेरियावरती. नंतर युकॅरियोटिक सेलमध्ये बघितलं तर डिफरंट नंबर ऑफ ऑर्गॅनेल्स आहेत त्याच्यामध्ये. क्लोरोप्लास्ट आहे, ज्याच्यामध्ये काही फोटोसिंथेसिस होतं. नंतर गोल्गी बॉडीज आहेत, नंतर मायटोकॉन्ड्रिया आहे, नंतर सायटोप्लाझ्म, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल किंवा बाकी डिफरंट वेल बाउंडेड न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस असतं, ठीक आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. तर हे डिफरंट प्रकारचे व्हॅक्युअल्स असतात. तर खूप मोठ्या प्रमाणात वेल डेव्हलप आहे ही सेल. तर मीन्स हे एक प्रायमेटिव्ह सेल आहे, ही एक वेल डेव्हलप सेल आहे. ओके, युकॅरियोटिक हे वेल डेव्हलप सेल आहे. रायबोझोम्स असतात, इथं पण रायबोझोम्स असतात प्रोकॅरियोटिक मध्ये. तर आपण व्यवस्थित आता वन बाय वन याचे डिफरन्स बघू. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेलचे डिफरन्स आहेत. एका कॉलमला फीचर्स दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला सांगितलंच. प्रोकॅरियोटिक मध्ये बॅक्टेरिया येतो, नंतर युकॅरियोटिक्स मध्ये अल्गी, फंजाय, प्रोटोझोआ आणि प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मध्ये डिफरन्स असतो सेल वॉलचं, ओके, आणि रिजिडिटी आणि सेल याच्यामध्ये सेल वॉल मध्ये डिफरन्स असतो. तर प्लांट सेल जे असते ते रिजिड असते, हेक्झागोन टाईप असते. ठीक आहे, नंतर ॲनिमल सेल मध्ये सेल मेम्ब्रेन असतं, किंवा त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतात. तर याच्यामध्ये जी प्रोकॅरियोटिक सेल असते ती जनरली थोडीशी आकाराने, साईजने कमी असते. ठीक आहे, मीन्स फ्रॉम 1 to 2 or 1 to 4 मायक्रोमीटर असते. पण थोडीशी इन युकॅरियोटिक, इन केस ऑफ युकॅरियोटिक थोडीशी लार्जर सेल असते, याच्यामध्ये डायमीटर थोडा जास्त असतो. ठीक आहे, नंतर जिनेटिक सिस्टीम लोकेशन, तुम्हाला सांगितलं न्यूक्लियस असतं ते न्यूक्लिअर मटेरियल जे असतं प्रोकॅरियोटिकमध्ये ते वेल बाउंड नसतं. ठीक आहे, तर न्यूक्लिओइड त्याच रिजनला, जिथं डीएनए असेल बॅक्टेरियाचा, त्या रिजनला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड रिजन म्हणतो. ठीक आहे, नंतर युकॅरियोटिकमध्ये एक वेल डेव्हलप न्यूक्लियस असतं, मायटोकॉन्ड्रिया असतं, क्लोरोप्लास्ट असतं. फक्त ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट ॲबसेंट असतं. ठीक आहे, पण मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट वगैरे हे जे वेल डेव्हलप सेल ऑर्गॅनेल्स आहेत ते बॅक्टेरियामध्ये किंवा प्रोकॅरियोट्समध्ये ॲबसेंट असतात. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस तुम्हाला सांगितलंच मगाशी की याच्या प्रोकॅरियोट्समध्ये वेल बाउंडेड न्यूक्लियस नसतं. ठीक आहे, ते सर्क्युलर क्रोमोझोम असाच सायटोप्लाझममध्ये किंवा मॅट्रिक्समध्ये एम्बेडेड असतो. पण इन युकॅरियोट वेल डेव्हलप न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस किंवा क्रोमोझोम किंवा तुमचं डीएनए मटेरियल असतं.
ठीक आहे, त्याला क्रोमॅटिन नेटवर्क वगैरे म्हणतो आपण, जे क्रोमोझोम्स असतात. नंतर क्रोमोझोम डज नॉट कंटेन हिस्टोन. इन केस ऑफ प्रोकॅरियोट ते क्रोमोझोमला बाउंड करण्यासाठी प्रोटीन असतं, ते जे इकडं तुम्ही युकॅरियोटमध्ये बघितलं तर युकॅरियोटमध्ये काय आहे, क्रोमोझोम्स हॅव हिस्टोन्स. हिस्टोन प्रोटीन असतं एक, ते प्रोटीन तुमच्या क्रोमोझोम किंवा डीएनए स्ट्रक्चरला बाइंड करून ठेवतं. ठीक आहे, तर हे हिस्टोन इकडं प्रोकॅरियोटिकमध्ये काय असतं, ॲबसेंट असतं, आणि युकॅरियोटमध्ये प्रेझेंट असतं. आणि याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होतं. ठीक आहे, सेल डिव्हिजन होतं, तर त्याच्यामध्ये काय होतं, युकॅरियोटिकमध्ये सेल डिव्हिजन होतं, तर त्याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होतं, वेल डेव्हलप सेल डिव्हिजन होतं. तुम्हाला माहिती आहे सेल डिव्हिजन मायटोटिक आणि मियोटिक. तर मायटोटिकपासून एका सेलपासून 2 सेल तयार होतात, त्याला मायटोटिक डिव्हिजन म्हणतो. आणि एका सेलपासून जर 4 हॅप्लॉइड सेल डेव्हलप होत असतील तर त्याला आपण मियोटिक डिव्हिजन म्हणतो. ठीक आहे, इथं काही सांगत नाही डिटेल मी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये सच अ मायटोटिक डिव्हिजन इज ॲबसेंट. ओके, नो मायटोटिक डिव्हिजन मीन्स. मग तुम्ही म्हणणार की त्यांचं न्यूक्लिअर मटेरियल कसं ट्रान्सफर होतं. जेव्हा बायनरी फ्युजन होतं बॅक्टेरियामध्ये, त्यावेळेस जो न्यूक्लिअर रिजन असतं किंवा डीएनए असतो, तो सिम्पली रेप्लिकेट होऊन जातो किंवा त्याचं क्लोन तयार करून घेतो. रेप्लिकेशन झाल्यानंतर तोच बायनरी फ्युजनने ते न्यूक्लिअर मटेरियल डिवाइड होऊन जातं. ठीक आहे, मीन्स वेल डेव्हलप सेल डिव्हिजन होत नाही प्रोकॅरियोटमध्ये, आणि याच्यामध्ये युकॅरियोटमध्ये वेल डेव्हलप न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. ठीक आहे, नंतर न्यूक्लिओलस प्रेझेंट असतं युकॅरियोटिक सेलमध्ये, जे की पूर्ण न्यूक्लियसला कंट्रोल करण्याचं काम करतं न्यूक्लिओलस. ठीक आहे, तर इथं प्रोकॅरियोटमध्ये तसं काही ऑर्गॅनेल नसतं, न्यूक्लिओलस ॲबसेंट असतं इकडे. नंतर सेक्सुअलिटी बघितली तर प्रोकॅरियोटमध्ये झायगॉट नेचर इज मेरोझायगोटिक, मीन्स पार्शल झायगॉट डेव्हलप होतो किंवा पार्शल डायप्लॉइड सेल डेव्हलप होते. झायगॉट म्हणजे काय असतं, इट इज अ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. ओके, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं जेव्हा युनियन होतं तेव्हा डायप्लॉइड सेल डेव्हलप होते, त्याला आपण झायगोट म्हणतो. तर फर्टिलाइज सेल असतात दोघी, त्याला झायगोट म्हणतो. तर ते प्रोकॅरियोटमध्ये वेल डेव्हलप नसतं, मीन्स लार्ज पार्शली डेव्हलप झायगोट असतो किंवा डायप्लॉइड सेल असते, त्यालाच आपण मेरोझायगोटिक म्हणतो. ओके, पार्शली डेव्हलप डायप्लॉइड सेल मीन्स मेरोझायगोटिक. आणि युकॅरियोटमध्ये काय होतं, वेल डेव्हलप झायगोट असतो. जेव्हा दोन फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट, दोन हॅप्लॉइड गॅमेट असतात, ते हॅप्लॉइड गॅमेट जेव्हा युनाइट होतात तेव्हा डायप्लॉइड सेल तयार होते एक, मीन्स डायप्लॉइड झायगोट डेव्हलप होतो. मीन्स सेल एकच असते पण त्याच्यामध्ये दोन न्यूक्लियर, एक मेल गॅमेटचं न्यूक्लियस पण असतं आणि फिमेल गॅमेटचं न्यूक्लियस पण असतं, त्यामुळे झायगोट डेव्हलप होतो. ठीक आहे, सायटोप्लाझमिक नेचर आणि स्ट्रक्चर्स कसे आहेत, डिफरंट सायटोप्लाझमिक सेल ऑर्गॅनेल्स कसे आहेत. तर सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग ॲबसेंट असते, तर याच्यामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असते. नंतर पिनोसायटोसिस बॅक्टेरियामध्ये ॲबसेंट असतं आणि युकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट असतं. पिनोसायटोसिस म्हणजे एक प्रकारची डिफेन्स मेकॅनिझम आहे सेलचं, जे तुमचे डिफरंट लायझोझोम्स असतात. ओके, लायझोझोम काय करतात, जे फॉरेन मटेरियल असेल किंवा अनवॉन्टेड बॅक्टेरिया तुमच्या सेलमध्ये एंट्री करतोय, त्यावेळेस त्या बॅक्टेरियाला किल करायचं आणि त्याला सेलच्या बाहेर, जे किल केल्यानंतर जे वेस्ट मटेरियल असेल बॅक्टेरियाचं, ते सेलच्या बाहेर नेऊन सोडणे, त्या प्रोसेसला म्हणतात पिनोसायटोसिस. मग ती सच अ डिफेन्स मेकॅनिझम इज ॲबसेंट इन केस ऑफ प्रोकॅरियोट, बट that pinocytosis process is present in eukaryotic cell. Okay, because number of lysosomes work for that mechanism. Next, gas vacuoles. In case of prokaryote, gas vacuoles present असतात, मे बी ॲबसेंट पण असतात कधी कधी, पण इन केस ऑफ युकॅरियोट ते ॲबसेंट असतात. ओके, मिझोझोम्स एक जर आपण बॅक्टेरिया बघितला, बॅक्टेरियाच्या मध्ये एक सेल मेम्ब्रेन होतं. ठीक आहे, सेल मेम्ब्रेनचंच एक आउटर मार्जिन डेव्हलप होतं, इनर
असं फिंगर लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतं, त्यालाच मिझोझोम्स म्हणतात बॅक्टेरियामध्ये. ठीक आहे, तर ते प्रेझेंट असतं बॅक्टेरियामध्ये आणि इकडे युकॅरियोटिकमध्ये मिझोझोम्स ॲबसेंट असतात. मिझोझोमचं काय काम आहे बॅक्टेरियामध्ये? त्याचं फंक्शन असं आहे की ते डिफरंट एन्झाईम्स डेव्हलप करत असतं. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्या युकॅरियोटिकमध्ये कसं असतं, मायटोकॉन्ड्रिया असतं, क्लोरोप्लास्ट असतो, त्याच्यामुळं किंवा गोल्गी बॉडीज असतात, ते वेल डेव्हलप ऑर्गॅनेल्स आहेत. पण असे वेल डेव्हलप ऑर्गॅनेल्स बॅक्टेरियामध्ये किंवा प्रोकॅरियोट्समध्ये ॲबसेंट आहेत. त्याच्यासाठी जसं काही बॅक्टेरिया आहेत, आपण बघितलं की पर्पल सल्फर बॅक्टेरिया आहे किंवा ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आहे, ते पार्शियली फोटोसिंथेसिस करतात. मग ते फोटोसिंथेसिससाठी त्यांच्याकडे तर काही वेल डेव्हलप सेल ऑर्गॅनेल नाही आहे, तर मग ते कसं त्यांचं हे करतात, फोटोसिंथेसिस करतात. तर ते फोटोसिंथेसिस बाय युझिंग अ मिझोझोम. ओके, मिझोझोम किंवा डिफरंट व्हॅक्युल्स असतात, त्याच्यामध्ये पिगमेंट्स प्रेझेंट असतात. तर ते पिगमेंट्स हे करत असतात, फोटोसिंथेसिस करत असतात. मग ते पिगमेंट्स फोटोसिंथेसिस करण्यासाठी डिफरंट एन्झाईम्स लागतात. ते एन्झाईम्स कोण डेव्हलप करतं? मिझोझोम करतं. जनरली असं म्हणतात की मिझोझोम हे एक प्रकारचे बॅक्टेरियाचे मायटोकॉन्ड्रिया आहे. ओके, जसं किंवा मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट आहे. जसं युकॅरियोटिक सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया वर्क करत असतं ते. नेक्स्ट आहे रायबोझोम्स. ओके, रायबोझोम्स जनरली आपल्याला कायसाठी लागतात? ट्रान्सलेशनच्या प्रोसेसला लागतात रायबोझोम्स. ओके, जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होते तेव्हा रायबोझोम्स हे मदत करत असतात सेलमध्ये. तर त्याच्यामध्ये 70S टाईप रायबोझोम्स असतात प्रोकॅरियोटमध्ये. ठीक आहे, आणि 80S टाईप रायबोझोम्स असतात युकॅरियोटिक सेलमध्ये. तर एनीवन नो द मिनिंग ऑफ दॅट एस? ओके, 70S दॅट एसचं मिनिंग काय आहे, कोणी सांगू शकतं का? हॅलो. हां, त्याचं काय अर्थ होतं? स्वेडबर्ग युनिट आहे. मीन्स ऑन द बेसिस ऑफ मास ऑर डेन्सिटी. ओके, त्या रायबोझोमची मास आणि ऑर डेन्सिटी किती आहे त्यानुसार त्याचं युनिट आहे ते स्वेडबर्ग युनिट. ठीक आहे, तर ते अरेंज इन केस ऑफ युकॅरियोटिक ATS अरेंज ऑन मेम्ब्रेन ॲज इन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बरं, ठीक आहे, आधी प्रोकॅरियोटिकमध्ये बघू. प्रोकॅरियोटिकमध्ये काय असतं? 50S आणि त्याचे सब युनिट असतात. रायबोझोम असलं 70S रायबोझोम आहे, तर त्याचे 2 सब युनिट असतात. एक बिगर सब युनिट असतं आणि एक स्मॉलर सब युनिट असतं. तर त्याच्यामध्ये 50S हे एक बिगर सब युनिट आहे आणि 30S हे स्मॉलर सब युनिट आहे. तर तुम्ही म्हणणार की सर इथं 50S आणि 30S लिहिलं आहे, त्यांची बेरीज करून 80S का होत नाही? तर तसं काही नसतं, त्यांचं अलग मेकॅनिझम आहे ते 50S आणि 30S. ओके, पण जनरल 70S हे रायबोझोम्स अवेलेबल असतात. तर इकडं युकॅरियोटिकमध्ये बघितलं तर युकॅरियोटिकमध्ये काय असतं? ATS रायबोझोम्स असतात. ते कशावरती असतात? चिपकलेले असतात ऑन अ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती रायबोझोम्स हे चिकटलेले असतात इन केस ऑफ युकॅरियोटिक. ओके, तर त्यालाच आपण काय म्हणतो? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. ज्यांच्यावरती रायबोझोम्स असतात त्यांना रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो, आणि ज्यांच्यावरती रायबोझोम ॲबसेंट असतं त्यांना आपण स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. ठीक आहे, नंतर 70S रायबोझोम्स पण असतात युकॅरियोटिक सेलमध्ये, पण ते कुठं असतात? मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमध्ये. ठीक आहे, मीन्स तुमचे जे बाकीचे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती जे रायबोझोम्स असतात ते ATS टाईप असतात, आणि 70S टाईप रायबोझोम्स जे असतात ते कुठं असतात? मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. बिकॉज मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट इज ऑल्सो ऑटो रेप्लिकेटिंग ऑर्गॅनेल्स. ओके, ऑटो रेप्लिकेटिंग ऑर्गॅनेल्स आहे, म्हणजे त्यांचं स्वतःचं एक DNA असतो. ठीक आहे, सॉरी, DNA नसतो, रायबोझोम्स असतात त्यांचं स्वतःचं, त्याच्यामुळे ऑटो रेप्लिकेशन होतं त्यांच्यामध्ये. ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिससाठी मदत करतात रायबोझोम्स. नंतर आहे मायटोकॉन्ड्रिया. तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया माहिती आहे, पॉवर हाऊस ऑफ सेल असतं, त्याच्यामध्ये रेस्पायरेशनचं सगळं होतं. ठीक आहे, तर रेस्पायरेशनमध्ये तुमचं क्रेब्स सायकल आणि क्रेब्स सायकल आणि जे ATS ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, ती ATS ट्रान्सपोर्ट सिस्टीम एलिमेंटरी ऑक्सिडेशन जे म्हणतो आपण, ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतं. ठीक आहे, ते डिटेलमध्ये नाही बघत आपण. तर मायटोकॉन्ड्रिया
प्रोकॅरियोटिकमध्ये ॲबसेंट असतं आणि युकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. क्लोरोप्लास्ट आहे जे ॲबसेंट असतं कशामध्ये, प्रोकॅरियोटिकमध्ये. ठीक आहे. आणि इन केस ऑफ युकॅरियोटिक सेलमध्ये जे प्लांट सेल असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं आणि ॲनिमल सेल असते त्याच्यामध्ये ॲबसेंट असतं. ठीक आहे. नंतर गोल्गी स्ट्रक्चर किंवा याला गोल्गी ॲपरेटस किंवा गोल्गी बॉडीज पण म्हणतात. ठीक आहे. तर नंतर प्रोकॅरियोटिकमध्ये ते गोल्गी ॲपरेटस ॲबसेंट असतं आणि युकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. नंतर आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तुम्हाला सांगितलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये पण डिफरंट एन्झाईम्स डेव्हलप होतात. ते एन्झाईम्स रायबोझोम यूज करत असतं. नंतर आहे याच्यामध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे ॲबसेंट असतं आणि इन केस ऑफ युकॅरियोटिक ते प्रेझेंट असतं. नंतर मेम्ब्रेन बाउंड व्हॅक्युअल्स. ओके, ट्रू व्हॅक्युअल्स. मेम्ब्रेन जे व्हॅक्युअल्स असतात ते याच्यामध्ये बॅक्टेरियल सेलमध्ये ॲबसेंट असतात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात. जनरली व्हॅक्युअल्स हे लार्जर व्हॅक्युअल्स प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात. ॲनिमल सेलमध्ये जनरली ॲबसेंटच असतात किंवा खूप असले तर खूप छोट्या प्रमाणात असतात, लहान असतात. आणि प्लांट सेलमध्ये खूप मोठे व्हॅक्युअल्स असतात. ओके, त्यांच्यामध्ये डिफरंट फॅट किंवा वॉटर अवेलेबल असतं, स्टोरेज करून ठेवतात वॉटर्स अँड फॅट्स. नंतर आउटर सेल स्ट्रक्चर म्हणजे आता इनर सेल ऑर्गॅनल्स बघितलं आपण. सायटोप्लाझमिक ऑर्गॅनल्स युकॅरियोटिक सेलमध्ये कसे आहेत आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कसे आहेत ते बघितलं. नंतर आहेत आउटर सेल स्ट्रक्चर. तर सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. सेल वॉलच्या मधून जे असतं ते इनर मेम्ब्रेन, सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल जे असतं त्याच्या सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनमध्ये स्टेरॉल ॲबसेंट असतं. ओके, इकडं युकॅरियोटिक सेलमध्ये स्टेरॉल प्रेझेंट असतं. तर जे तुम्हाला आधीच सांगितलं सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन जे असतं प्रोकॅरियोटिक सेलचं, त्याचंच फिंगर लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होऊन काय डेव्हलप होतं, मिझोझोम्स डेव्हलप होतं. त्या मिझोझोम्सवरतीच डिफरंट फोटोसिंथेटिक मशिनरी किंवा रेस्पिरेशन होतं इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. बट इन केस ऑफ युकॅरियोटिक सेल रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिससाठी काय असतं, डिफरंट ऑर्गॅनिज असतात. म्हणजे फोटोसिंथेसिससाठी प्लास्टिड आहे, क्लोरोप्लास्ट आहे. ठीक आहे, पण रेस्पिरेशनसाठी मायटोकॉन्ड्रिया आहे. नंतर सेल वॉल. सेल वॉलमध्ये डिफरन्सेस आहेत. तर सेल वॉल जर बघितले प्रोकॅरियोटिक मधले, तुम्हाला सांगितलं बॅक्टेरियामध्ये जी सेल वॉल असते ती पेप्टिडोग्लायकन्सने बनलेले असतं. ओके, इट इज अ प्रोटीन. पेप्टिडोग्लायकन एक प्रोटीन आहे. त्याचे युनिट्स आहे म्युरिन ऑर म्युकोपेप्टाइडने बनलेलं असतं पेप्टिडोग्लायकन ॲज अ कॉम्पोनंट. मीन्स सेल वॉलचं कॉम्पोनंट काय आहे बॅक्टेरियामध्ये, तर पेप्टिडोग्लायकन आहे. बट इन केस ऑफ युकॅरियोटिक काय आहे, पेप्टिडोग्लायकन हे ॲबसेंट आहे. ठीक आहे, हे प्रोटीन ॲबसेंट आहे. मग आपले ॲनिमल सेल किंवा प्लांट सेल, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते. ओके, ठीक आहे. तर हे पॉलिसॅकॅराइडने कॅप्सूल हे सेल वॉल बनलेले असते, सेल मेम्ब्रेन बनलेलं असतं. बट इन केस ऑफ प्लांट सेल, तर प्लांट सेलमध्ये काय असतं, एक सेल वॉल, ट्रिपल लेअर सेल वॉल असते. तर त्याच्यामध्ये सेंट्रल जो मिडल लॅमिला असतो तो कॅल्शियम और मॅग्नेशियमने बनलेला असतो आणि बाकी आउटर सेल जे असतात, सेल वॉल जे असतात ते सेल्युलोजने बनलेले असतात. मीन्स कठीण असतं प्लांट सेल वॉल, हे कठीण असतं. ठीक आहे. नंतर लोकोमोटर ऑर्गॅनल्स म्हणजे लोकोमोशनसाठी हेल्प करण्यासाठी ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतात का, तर सिंपल फायब्रिल किंवा पिली प्रेझेंट असतं बॅक्टेरियावरती. ठीक आहे. आणि जनरली बघितलं तर तुम्ही युकॅरियोटिक सेलमध्ये जे हॅप्लॉइड सेल आहेत तर त्यांच्यामध्ये लोकोमोटरी, स्पर्म सेल जर बघितली तर त्याच्यामध्ये काय आहे, एक फ्लॅजेला असते, लॉंग स्पर्म सेलमध्ये लॉंग फ्लॅजेला असते आणि तिचंच ओरिएंटेशन 9+2 ने मायक्रोट्युब्युल्सने हे केलेलं असतं, ओरिएंटेशन प्रोग्राम केलेलं असतं तसं. ठीक आहे, कारण की फास्ट लोकोमोशन होण्यासाठी. नंतर आहे सुडोपोडिया. सुडोपोडिया मीन्स एक प्रकारचे सुडो लेग्स असतात, त्याला आपण सुडोपोडिया म्हणतो. ते अशा प्रकारचे सुडोपोडिया ॲबसेंट असतात प्रोकॅरियोटिकमध्ये. बट इन केस ऑफ युकॅरियोट ते प्रेझेंट असतात. ओके, पॅरामोशियम वगैरे किंवा ते बाकीचे तुमचे प्रोटोझोन ॲनिमल असतील त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात सुडोपोडिया.
तर मेटाबॉलिक मेकॅनिझम. ओके, मेटाबॉलिक मेकॅनिझम प्रोकॅरियोट मध्ये कसं होतं आणि युकॅरियोट मध्ये कसं होतं ते बघायचं आपल्याला. तर प्रोकॅरियोट मधलं बघू आधी. तर त्याच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन पण होतं. ठीक आहे, एरोबिक सांगितलं तुम्हाला. एरोबिक म्हणजे काय असतं, ऑक्सिजन रिक्वायर असतो रेस्पिरेशनसाठी, त्याला एरोबिक म्हणतात. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन जे असतं त्यांना ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये रेस्पिरेशन होतं, त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. ठीक आहे, तर जनरली बॅक्टेरियामध्ये किंवा प्रोकॅरियोट्समध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन पण होतं आणि एरोबिक रेस्पिरेशन पण होतं. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे रेस्पिरेशन होतात. पण जेव्हा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं त्यावेळेस जी एनर्जी असते ती एनर्जी खूप कमी प्रमाणात डेव्हलप होते. ठीक आहे, मग बॅक्टेरियामध्ये डिफरंट बॅक्टेरिया आहेत की नायट्रोजन गॅस पण यूज करतात रेस्पिरेशनसाठी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रायझोबियाचं एक्झाम्पल दिलं होतं, रायझोबियम. ठीक आहे, रायझोबियम फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. तर बॅक्टेरियामध्ये परत जे तुमचं स्टोरेज मटेरियल असतं, आता एनर्जी स्टोअर करून ठेवण्यासाठी बॅक्टेरियामध्ये पॉलीबीटा हायड्रॉक्झी नावाचं एक कंपाऊंड असतं. ते कंपाऊंड डेव्हलप होतं डिफरंट मेटाबॉलिक मेकॅनिझमने आणि स्टोअर मटेरियल असतं ते. ओके, बॅक्टेरियाचं स्टोअर मटेरियल असतं ते पॉलीबीटा हायड्रॉक्झी मध्ये. नंतर जर आपण युकॅरियोटिकमध्ये बघितलं तर तुमचं रिझर्व्ह स्टोअर मटेरियल हे ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे, नंतर युकॅरियोटिकमध्ये कसं होतं, मेटाबॉलिझम, ग्लायकोलिसिस होतं, अनएरोबिक एनर्जी. म्हणजे ग्लायकोलिसिस कसं आहे, तर युकॅरियोटिकमध्ये बघितलं तुम्ही तर मेटाबॉलिझम होत असताना रेस्पिरेशन जेव्हा होतं तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं त्याच्यामध्ये. त्यावेळेस काय होतं, ग्लायकोलिसिस होतं. ग्लायकोलिसिसला ऑक्सिजनची गरज नसते. ठीक आहे, इन ॲब्सेन्स ऑफ ग्लायकोलिसिस होऊ शकतं. मीन्स ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन जे पायरुविक ॲसिडमध्ये होतं, ते पायरुविक ॲसिडमध्ये ऑक्सिजनची गरज नसते. ठीक आहे, तर नंतर ते अनएरोबिक कंडिशनला होतं. नंतर जे युकॅरियोटिकमध्ये तुमचं नेक्स्ट क्रेब सायकल होतं किंवा एलिमेंटरी ऑक्सिजन जिथं यूज होतो ETS पाथवेमध्ये. ओके, त्या ETS पाथवेमध्ये यूज होतो त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा यूज होऊन नंतर ATP सिंथेसिस होते. अशा प्रकारचे म्हणजे प्रोकॅरियोट्स आहे ते प्रायमेटिव्ह ऑर्गॅनिझम्स असल्यामुळं त्यांच्यामध्ये एक सिंपल प्रकारचं एनर्जी सिंथेसिसचं मेकॅनिझम आहे. बट इन केस ऑफ युकॅरियोटिक सेल एक हायली डेव्हलप सेल ऑर्गॅनेल्स असल्यामुळे एकदम कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स आहेत, सगळ्या कॉम्प्लेक्स एनर्जी सिंथेसिस मटेरियल आहे. किंवा बिकॉज डिफेन्स मेकॅनिझमसाठी खूप मोठ्या प्रमाणात डिफरंट प्रोटीन्स किंवा डिफरंट सेल्स असतात, त्याच्यामुळे एक कॉम्प्लेक्स एनर्जी डेव्हलपमेंट प्रोसेस आहे युकॅरियोटिकमध्ये. ठीक आहे, नंतर आहे DNA बेस रेशो. तर DNA बघितला असेल तुम्ही, तर DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं. तर त्याच्यामध्ये नायट्रोजन बेस असतात, त्या नायट्रोजनमध्ये प्युरिन्स असतात, पायरिमिडिन्स असतात. त्याच्यामध्ये गायनाइन आणि सायटोसिन असतं. ओके, ॲडेनाइन असतो, थायमाइन असतो, गायनाइन आणि सायटोसिन असतो. त्याच्यामध्ये GC कंटेंट म्हणजे गायनाइन आणि सायटोसिनचं कंटेंट ते पर्सेंटेजमध्ये त्या जिनोममध्ये किती प्रमाणात आहे त्याला GC कंटेंट म्हणतात. ठीक आहे, त्याचं बेस रेशोचं GC कंटेंट आहे, गायनाइन सायटोसिन पर्सेंटेज आहे, ते प्रोकॅरियोटिकमध्ये 28 to 73% असतं. ठीक आहे, नंतर इन केस ऑफ युकॅरियोटिक सेल ते अबाउट 40% आहे. ओके, म्हणजे डिफरंट ऑर्गॅनिझम मध्ये डिफरंट प्रकारचं GC कंटेंट असतं, किंवा जिनोम जरी बदलला तरी जिनोममध्ये सुद्धा GC कंटेंट अलग अलग असतं. एनीवन टेल मी the presence of how many hydrogen bond present in guanine and cytosine? कोणी सांगू शकतं का guanine and cytosine मध्ये किती हायड्रोजन बॉन्ड असतात? एनीवन? हॅलो, येतोय आवाज? ॲडेनाइन आणि थायमाइन मध्ये किती असतात?